नमस्कार. मी आकाश भगवती पाटील आपलं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज मी आहे किवळेमध्ये एका अतिशय सक्सेसफुल आणि अतिशय चांगल्या अशा प्री लॉन्चची आपण माहिती घेण्यासाठी आलो आहोत. आपण हा प्रोजेक्ट का निवडला किंवा आज का सिलेक्ट केला हेही तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला अजून काही नवीन प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवावा असं वाटत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता. हा प्रोजेक्ट आपण सिलेक्ट करण्यापाठीमागे 2-3 रिझन आहेत. त्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे याचं लोकेशन. किवळेमध्ये अतिशय चांगल्या लोकेशनला हा प्रोजेक्ट आहे. इथून हार्डली 700-800 मीटरवरती मुकाई चौक येतो. मुकाई चौकाचा अंडरपास आहे. इथून बाजूला साधारणतः 1-1.5 किलोमीटरवरती आपल्याला किवळेचा अंडरपास येतो, जो हायवेमध्ये आजकाल आपण पुनावळे तातवड्यामध्ये बघत असाल की या बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी छोटे अंडरपास आहेत, त्यामुळे किती ट्रॅफिकचा इश्यू येतो. हा इश्यू आपल्याला इकडे येत नाही. अगदी लोकेशन खूपच चांगलं लोकेशन आहे. 5 एकराची लँड पार्सल आहे. या 5 एकराच्या लँड पार्सलमध्ये हा प्रोजेक्ट येतोय. प्रोजेक्टमध्ये सगळ्या अम्युनिटीज दिलेल्या आहेत. जो बिल्डर आहे त्याची लेगसी सुद्धा अतिशय चांगली आहे. म्हणजे बिल्डर हे एक प्रोजेक्ट लॉन्च करतात, 2 महिन्यामध्ये 2.5 महिन्यामध्ये प्रोजेक्ट सोल्ड आउट करतात आणि दुसऱ्या प्रोजेक्टच्या लॉन्चिंगमध्ये ते व्यस्त असतात. त्यामुळे बिल्डरचं कन्स्ट्रक्शनचं काम कंटिन्यू चालू राहतं. पोझिशन अगदी वेळेमध्ये देतात. हा प्रोजेक्ट मायवन कन्स्ट्रक्शनमध्ये असेल. आणि या लॉन्चचा अजून एक सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट आहे, तो म्हणजे याची लॉन्चिंग प्राइस. जो 2 BHK आहे तो फक्त 64 लाखामध्ये लॉन्च केलेला आहे. याचा ऑलरेडी एक टॉवर सोल्ड आउट झालेला आहे. आणि 3 BHK आहे त्याची जी प्राइस आहे ते आहे 80 लाख ऑल इन्क्लुसिव्ह ऑनवर्ड्स. त्याचाही फर्स्ट टॉवर मधले 3 BHK सगळे सोल्ड आउट झालेले आहेत. बाकीचे जे टॉवर्स आहेत त्या टॉवर्ससाठी तुम्ही वाट न बघता हा प्रोजेक्ट नक्कीच कन्सिडर करू शकता. आत्ता आपण याचा मॉडेल समजून घेऊ, त्याच्यानंतर याचा 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट कसा आहे ते बघून घेऊ. चला. प्रोजेक्टच्या टोटल इलेव्हेशन संदर्भात बोलायचं झालं तर हा जो मेन गेट दिसतोय इकडे 24 मीटरचा आपला डीपी सँक्शन रोड असेल. तिथून हा प्रोजेक्ट चालू होतोय. प्रोजेक्टमध्ये बघू शकता टॉवर 1, टॉवर 2, टॉवर 3 आणि टॉवर 4 असे 4 टॉवर्स आहेत. त्यातले पहिले 2 टॉवर्स आहेत ते ऑलरेडी सोल्ड आउट झालेले आहेत. टॉवर 3 आणि टॉवर 4 लॉन्च होते. बिल्डिंगमध्ये आपल्याला अंडरग्राउंड पासपोर्ट आपल्याला पार्किंग मिळेल. त्याच्यानंतर बेसमेंट पार्किंग, त्याच्यानंतर 2 लेवलचं प्रीमियम पार्किंग, असे 3 लेवलचं पार्किंग राहील. अम्युनिटीचा पार्ट बघायला तर आपल्याला स्विमिंग पूल, क्लब हाऊस, एक छोटस मंदिर दिलेलं आहे, मुलांना खेळण्यासाठीची जागा दिलेली आहे. बॅक साईडला बघाल तर बास्केटबॉल कोर्ट असेल. चला या प्रोजेक्टमध्ये आपण 3 BHK बघून घेऊ. 3 BHKचा जो सॅम्पल आहे तो 1065 स्क्वेअर फूटचा आहे. या आत येत असताना आपल्याला एरोचे दरवाजे मिळतील. दरवाजाला आपल्याला लॉक्स मिळेल. इथे आपल्याला प्रायव्हसीसाठी लॉबी दिलेली आहे 5.5 बाय 4.5ची. इथून आपण आलात तर आपल्याला हा एल शेपमध्ये लिव्हिंग आणि डायनिंग एरिया दिलेला आहे. लिव्हिंगचा जो पार्ट असेल तो 11 बाय 17चा असेल. इकडे डायनिंग पार्ट दिलेला आहे 5 बाय 8.25चा. इकडे हे किचन 10 बाय 10चं स्पेशियस किचन दिलेलं आहे. किचनला बघाल तर किचनला आपल्याला वेगळी बाहेर बाल्कनी दिलेली आहे, ड्राय बाल्कनी. फ्लॅट बटरफ्लाय कन्सेप्टवरती आधारित आहे. आपल्याला इकडे एक गेस्ट बेडरूम किंवा एक पॅरेंट बेडरूम म्हणू शकतो आपण. 10 बाय 11ची ही बेडरूम आहे. बेडरूमला आपण बघू शकता बिल्डरने ऑलरेडी बराचसा मोठा एक कबड दिलेला आहे. तरी सुद्धा बरीचशी जागा शिल्लक आहे इकडे. इकडे अटॅच्ड आपल्याला एक वॉशरूम मिळेल. इकडे आपल्याला एक ॲडिशनल सेपरेट स्पेस मिळतं. हवा असेल तर तुम्ही इकडे मोठा वॉर्डरोब बनवू शकता. आणि इथून आपल्याला बाल्कनीचा ॲक्सेस आहे. या बाल्कनीमधून आपण हॉलमध्येही जाऊ शकतो. इथून चालू होते आपली किड्स बेडरूम. 10 बाय 11ची किड्स बेडरूम आहे. किड्स बेडरूम बघू शकता. आपल्याला बरंचसं फर्निचर दिलं असतानाही चांगली सायझेबल जागा शिल्लक आहे.
इकडे पहिल्यांदाच या बिल्डरने आपल्याला लॉफ्टची प्रोव्हिजन दिलेलं आहे. आपल्या तिन्ही बेडरूम मध्ये आपल्याला लॉफ्ट मिळेल. तिथे आपल्याला वॉश बेसिन दिलेलं आहे. याच्याच बाजूला आपल्याला कॉमन वॉशरूम येईल. ही आपली मास्टर बेडरूम आहे 13x11ची. बघू शकता 13x11ला बराचसा चांगला इकडे स्पेस मिळेल. तिकडे स्पेस आहे. त्याला अटॅच्ड तुम्हाला बाल्कनी मिळेल. इकडे आपल्याला एक वॉर्डरोब साठी सेपरेट स्पेस दिलेला आहे. हा वॉकिंग वॉर्डरोबचा पार्ट असेल. आता आपण पाहिला 1065 स्क्वेअर फूटचा 3 BHK. तुम्ही बघत असाल तर 1065 मध्ये अतिशय चांगलं कार्पेट युटिलायझेशन केलेलं आहे. अगदी तुम्ही बघाल तर प्रत्येक बिल्डिंग प्रत्येक फ्लॅट मध्ये तुम्हाला लॉफ्टचे प्रोव्हिजन केलेलं आहे, जे आजकाल कोणी देत नाही. वॉकिंग वॉर्डरोब दिलेला आहे. 2 बाल्कनी दिलेल्या आहेत 3 BHKला. हॉलला बाल्कनी आहे, मास्टर बेडरूमला आहे, अगदी आपल्या गेस्ट बेडरूमला सुद्धा बाल्कनी दिलेली आहे. हॉल किचनचा एरिया अतिशय स्पेसिस दिलेला आहे. ड्राय बाल्कनी सेपरेट दिलेली आहे. हे सगळं बिल्डरनं अतिशय चांगलं 1065 स्क्वेअर फूट मध्ये ऍडजस्ट केलेलं आहे. याची जर का प्राइस बघायला गेलं तर प्राइस जी आहे ती 80 lakhs ऑनवर्ड असेल. ऑल इन्क्लुझिव्ह असेल याची प्राइस. 2 BHK जो आहे तो 724 पासून 790 स्क्वेअर फूटचा 2 BHK आहे. त्याची ही प्राइस अतिशय अग्रेसिव्ह आहे. 64 लाख ऑल इन्क्लुझिव्ह 2 BHK ची प्राइस आहे. सगळ्या अम्युनिटीज, 5 एकराचे लँड पार्सल, 4 टॉवर्स आणि इतकी अग्रेसिव्ह प्राइस तुम्ही बघत असाल तर या एरियामध्ये एक चांगली डील होऊ शकते. हा फ्लॅट कुणी कन्सिडर करायला हवा? ज्याचं बजेट 2 BHKचं 60 to 65च्या मध्ये आहे त्यांनी नक्कीच हा फ्लॅट कन्सिडर करायला हवा. तर 64ला हा 2 BHK लॉन्च केलेला आहे. आपण बघत असाल पुनावळे सातवडेमध्ये 65ची रेंज आता ऑलमोस्ट संपलेली आहे. दुसरा ज्यांचा 3 BHKचं प्लॅन आहे पण 80-85च्या पुढे त्यांचं बजेट नाही आहे, त्यांनी हा फ्लॅट नक्कीच कन्सिडर करायला हवा. अगदी स्पेशियस फ्लॅट दिलेला आहे. ज्यांना अमेनिटीजमध्ये खूप इंटरेस्ट आहे, आता 5 एकरामध्ये बऱ्याचशा अमेनिटीज दिलेल्या आहे, माय1 कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, त्यांनी हा फ्लॅट नक्कीच कन्सिडर करायला हवा. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला फोन करा. टोकन सध्या चालू आहेत. साईट व्हिजिट तुम्ही करू शकता आणि टोकनमध्ये पार्टिसिपेट करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू अँड जय हिंद.